हॅलो मित्रांनो, आदिज्योत अकॅडमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माझं नाव आहे आदित्य आणि आपण या लेक्चरमध्ये क्लास 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर 1 पॅटर्न्स इन मॅथमॅटिक्सचा सेक्शन 1.3 बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण सेक्शन 1.2 चं कंटिन्युएशन करणार आहोत. सेक्शन 1.1 आणि 1.2 आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आणखी एकदा जाऊन हे लेक्चर बघा आणि मग सेक्शन 1.3 कडे या. सेक्शन 1.2 मध्ये बऱ्याच नंबर सिरीज दिलेल्या होत्या. त्या नंबर सिरीजचं आपण व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे या सेक्शनमध्ये बघणार आहोत. आणि या सेक्शनमध्ये फिगर इट आउट एक्सरसाइज आहे, ते पण आपण शेवटी बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर आपण पहिले आधीच्या लेक्चरमध्ये काय शिकलोय ते बघूया. त्यात दोन सेक्शन्स आपण कव्हर केले. सेक्शन 1.1 जे की अगदीच छोटं होतं आणि सेक्शन 1.2 पॅटर्न्स इन नंबर. तर पहिला सेक्शन होता व्हॉट इज मॅथमॅटिक्स. व्हॉट इज मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. तर मॅथमॅटिक्स म्हणजे काय, कॅल्क्युलेशन तर आपण बघतोच, पण त्यासोबत सर्च फॉर पॅटर्न आणि एक्सप्लेनेशन बिहाइंड दॅट या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? सर्च फॉर पॅटर्न आणि एक्सप्लेनेशन बिहाइंड दॅट. आणि त्याचसोबत दोन एक्झाम्पल्स दिले होते, खूप छान एक्झाम्पल दिले होते. एक स्टार मोशनचं आणि दुसरं जिनोम थेअरीचं. हे दोन तुम्ही आधीच्या लेक्चरमध्ये बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि सेक्शन 1.2 मध्ये आपल्याला 10 नंबर सिरीज दिलेल्या होत्या. प्रत्येक नंबर सिरीज काय आपण बघितल्या होत्या, तरी आपण एकदा पटकन बघूया. सगळ्यात पहिली सिरीज होती ऑल वन्स, ज्याच्यात सगळे वन असतात. मग काउंटिंग नंबर्स, ज्याच्यात 1 2 3 4 5 असे नंबर्स असतात, त्याला नॅचरल नंबर्स पण म्हणतो. मग ऑड नंबर 1 3 5 जे की 2 ने डिव्हिजिबल नसतात ते नंबर्स, आणि पुढचा नंबर यासाठी +2 ऍड करतात. तसंच इव्हन नंबर जे की 2 ने डिव्हिजिबल असतात, त्यात पण +2 करावं लागतं. मग असतात ट्रँग्युलर नंबर. ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय? असे नंबर्स जे डॉट्स ट्रँगल शेपमध्ये अरेंज करता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर. स्क्वेअर काय? त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं, तर ते स्क्वेअर शेपमध्ये पण रिप्रेझेंट करता येतात. ते व्हिज्युअलायझेशन आपण या सेक्शनमध्ये बघणार आहोत. नंतर क्यूब. त्याच नंबरला त्याच नंबर सोबत तीनदा मल्टिप्लाय करायचं. विरंका नंबर म्हणजे नेक्स्ट नंबर हे आधीच्या दोन नंबरची सम असते. बरोबर, त्याला फिबोनाकी सिरीज असं पण म्हणतात. ते आपण बघितलं होतं. नंतर पॉवर ऑफ 2, पॉवर ऑफ 3. पॉवर ऑफ 2 म्हणजे ज्या संख्येचा जितका पॉवर असेल तितक्यांदा त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. जसं की पॉवर ऑफ 2 ची पॉवर 4 असेल तर 2 ला 4 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. हे आपण बघितलं होतं. तर अशा आपण 10 नंबर सिरीज बघितल्या होत्या. या सेक्शनमध्ये त्याला व्हिज्युअलाइज कसं करायचं ते बघूया. 10च्या 10 कव्हर करायच्या नाहीत, फक्त 7 नंबर सिरीज आपल्याला कव्हर करायच्या या सेक्शनमध्ये. तर चला स्टार्ट करूया. व्हिज्युअलायझिंग द नंबर सिक्वेन्स. व्हिज्युअलायझिंग का करतो आपण, त्याच्या मागे कारण काय? तर हे काय म्हणतात, व्हिज्युअलायझिंग मॅथमॅटिक्स ऑब्जेक्ट पिक्चर्स डायग्राम कॅन बी फ्रुटफुल वे टू अंडरस्टँड द मॅथमॅटिक्स. म्हणजे कुठली गोष्ट आहे ना, म्हणजे समजायला सोपं जातं व्हिज्युअलाइज केल्याने. तर यात काय म्हणतात ते तुम्ही बघा, सी, अंडरस्टँड समजा आणि शिका. ठीक आहे. आपल्याला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुम्हाला म्हटलं टर्न लेफ्ट म्हटलं तर वाचायला थोडं हे जातं. त्यापेक्षा जर तुम्हाला जस्ट ॲरो दाखवला असा, टर्न लेफ्ट, सोपं जातं व्हिज्युअलाइज करायला. टर्न राईट असा, टर्न अप असं म्हटलं तर सोपं जातं. हे व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे. व्हिज्युअलायझेशनने आपल्याला लगेच कळतं. ठीक आहे. जिथे आपल्याला वेळ नसतो, जसं कुठे जायचं, टर्न लेफ्ट, रस्त्यावर जायचं असतं, गाडी स्पीडमध्ये असते, टर्न लेफ्ट नाही लिहत, ते ॲरोनी रिप्रेझेंट करतात. बरोबर. मग ह्या व्हिज्युअलायझेशन सोपी जातं, हे यांना सांगायचंय. तर चला बघूया नंबर सिरीज कशी व्हिज्युअलाइज करतात. तर सगळ्यात 7 सिरीज, जसं की बोललो, 7 सिरीज कोणत्या कोणत्या आहेत? ऑल वन्स, काउंटिंग नंबर्स जे की नॅचरल नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर, ट्रँग्युलर नंबर, स्क्वेअर नंबर आणि क्यूब नंबर. तर सगळ्यात पहिले कोणते? ऑल वन्स. चला स्टार्ट करूया. ऑल वन्स काय असतात? सगळ्यात सोपं वनला कसं रिप्रेझेंट करतो? एक डॉटनी. ठीक आहे. आता याच्यानंतर कितीही सिरीज आल्या तरी त्याला कसं वननी डॉट करायचं, वननी रिप्रेझेंट करतात. कारण की कसं आहे, तर हे सगळ्यात सोपी सिरीज आहे. वनला एक डॉटनी रिप्रेझेंट करायचे सिरीज. ठीक आहे. तर यात इतकं काही नाही, खूप सोपं आहे. पुढे जाऊया. काउंटिंग नंबर्स मध्ये काय, प्रत्येक नंबर मध्ये +1 केलेला असतो. याला नॅचरल नंबर पण म्हणतात, हे आपण बघितलं होतं. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मग कसं 1 2 3 4 5, किती बघा, जितके नंबर आहेत तितके डॉट्स दिलेले आहे व्हिज्युअलाइज करायला. जर तुम्हाला कोणी म्हटलं की हे 3 नंबर 5 नंबर आहेत, याला काय होणार? 6. तर ठीक आहे. 6ला कसं रिप्रेझेंट केलं? 6 डॉटनी. 7ला कसं रिप्रेझेंट करणार? 7 डॉट्सनी. सोपं आहे. काउंटिंग नंबर सोपं आहे. चला नेक्स्ट सिरीज बघूया. ऑड नंबर म्हणजे काय होतं? कॅन नॉट बी डिवायडेड इव्हनली बाय 2, म्हणजे रिमाइंडर नेहमी 1 असतो, ते ऑड नंबर. आणि प्रत्येक नेक्स्ट सिरीज काय असतात? +2. तर बघा, हे व्हिज्युअलाइज करायला किती सोपं जातं. 1ला यांनी कसं केलंय? 1 3, नेक्स्ट
3 कसं आहे, एक एक्स्ट्रा डिजिट आहे, मग त्याला आपल्याला लगेच कळेल की ऑड नंबर आहे. 5 ला काय करतात, 1 2 3 4 5 ऑड नंबर आहे. मग 7 साठी 9, 11 साठी परत 10 पूर्ण लिहायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ठीक आहे, सोपं आहे. चला नेक्स्ट सिरीज बघूया. इव्हन इव्हन नंबर्स. इव्हन नंबर म्हणजे काय, जे की परफेक्टली डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे रिमाइंडर काय असेल 0. तर मग 2 4 6 8 10 जितके नंबर्स आहेत तितके डॉट केले दोन रो मध्ये, सोपं जाते, इव्हन नंबर आहे. आता 12 ला कसं करणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, बरोबर. असं रिप्रेझेंट करतात. इथे कुठला ऑड नंबर नाही आहे, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे, म्हणून याला इव्हन नंबर म्हणतात. नंतर ट्रँग्युलर नंबर. ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय, जे की ट्रँगल शेप मध्ये अरेंज करता येतात, बरोबर. जसं 1 3 6 10 15, बरोबर. तर यात काय होतात, प्रत्येक याच्यात एक आकडा +2 होतं, मग याच्यात +3 +4 एक इन्क्रीजिंग नंबर ऍड होत चालला, +5 नंतर काय होणार, +6, मग नेक्स्ट डिजिट काय असणार, 21. 15 + 6 21. ठीक, आधी बघितलं होतं आपण लेक्चर मध्ये. त्याला रिप्रेझेंट कसं करतात, ट्रँगलनी. बघा, सगळ्यात पहिले काय, 1, मग याला दोन ट्रायंगलनी केलं, दोन 3 नंबर झाला, रिप्रेझेंट केलं 3 हा. नंतर 5 करायचं. 5 कसं करायचं, याच्या खाली एक्झॅक्ट एक आकडा लिहायचा, या दोघांच्या मध्ये एक लिहायचा आणि याच्या खाली लिहायचं, झालं 5 नंबर ट्रँग्युलर नंबर. मग परत आपल्याला येईल नेक्स्ट याच्या रो मध्ये काय येईल, 4 येईल. तर परत 1 इथे या दोघांच्या मध्ये एक लिहायचा, या दोघांच्या मध्ये एक लिहायचा आणि इकडे एक लिहायचा, झाला ट्रँग्युलर नंबर 10. मग 15 साठी सेम, प्रत्येक याच्या दोन डॉट्सच्या मध्ये एक एक डॉट सोडवायचं. सोपं आहे काढायला, ड्रॉ करायला सोपं आहे. किती येईल, 15. 21 साठी परत 1 2 3 4 5 6 6 नंबर ऍड केले, 21. ठीक आहे. आणि यालाच दुसऱ्या वेनी पण करतात, त्याला इक्विलॅटरल ट्रँगल म्हणतात. काय की त्याचे तिन्ही साईड सेम असतात. आपल्याला राईट अँगल मध्ये पण रिप्रेझेंट करता येते, कसं बघूया. 1 ला 1, 3 ला कसं, हे आणखी सोपं जातं, 3. 5 ला परत 3 डॉट खाली द्यायचे, एक याच्या खाली 2, नेक्स्ट वाला 3. मग 10 ला कसं, प्रत्येकाच्या खाली एक एक द्यायचा आणि एक नेक्स्ट नंबर वाढवायचा. ठीक आहे. 15 4 केले, एक वेगळं. ठीक आहे, सोपं आहे. राईट अँगल ट्रँगलनी पण करता येतं, इक्विलॅटरल ट्रँगलनी. दोन मेथड आहेत, पण बुक मध्ये तुम्हाला ही वाली मेथड दिली आहे, पण ही पण एक मेथड असू शकते. ठीक आहे. तर चला नेक्स्ट सिरीज बघूया. स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर काय, परफेक्ट स्क्वेअर फॉर्म अ परफेक्ट स्क्वेअर ग्रिड. तर या काय म्हणतात, जेवढे डॉट्स असतात ते परफेक्ट स्क्वेअर मध्ये रिप्रेझेंट करता येतात. स्क्वेअर म्हणजे काय, ज्याच्या चारही साईड सेम असतात, बरोबर. 1चा 1, 4चा 2 2 डॉट आले, परफेक्ट आहे, चारही साईड सेम. 9चा परफेक्ट आहे, 16चा 4 4चा, मग 5, मग 6चा स्क्वेअर कसं करतात, त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं, किती 36. मग किती, 6ची रो, 2 3 4 5 6 आणि इकडे 6, 2 3 4 5 6, हे सगळे डॉट्स भरायचे मधले. ठीक आहे, झाला स्क्वेअर नंबर, सोपं आहे. चला नंतर क्यूब बघूया. परफेक्ट क्यूब काय, की हे 3D शेप मध्ये असतात. आता 1D 2D 3D तुम्हाला माहितच असेल, तरी मी एकदा सांगतो. 1D म्हणजे काय, जे की तुम्ही रोडवर चालताय समजा, एकच डायरेक्शन चालत आहे, जाता आणि येता, फक्त एक डायरेक्शन. ठीक आहे. आणि 2D म्हणजे काय, जर तुम्हाला असं ग्राउंड राहिलं, तुम्ही कुठे जाऊ शकता, वरती, खाली, लेफ्ट राईट, लेफ्ट, असे जर दोन्ही डायरेक्शन जात आलं तर 2D. 3D म्हणजे काय, एक बॉक्स इमॅजिन करा. जसं तुमचा बॉक्स आहे, त्याला काय, तीन साईज आहे, म्हणजे हाईट पण आहे. याला बघा, जे 1D असते त्याला फक्त लेंथ असते, जे 2D असते त्याला लेंथ ब्रेथ असते. आणि 3D ला काय असतं, लेंथ पण असतं, ब्रेथ पण असतं आणि हाईट पण असतं. बॉक्सला हाईट पण असतं ना. ठीक आहे, समजलं. ह्या तीन आहे, 1D 2D, डायमेन्शन्स म्हणतात डी ला, हे 3D. ठीक आहे, 3 डायमेन्शनल. तर 3 डायमेन्शनल क्यूब्स. मग यात काय म्हणतात, क्यूब्स असे नंबर जे की क्यूब मध्ये रिप्रेझेंट करता येतात. जसं 1 आणि 2, 2 चा क्यूब कसं काढतात, 2 ला त्याच याच्याने 3 ना मल्टिप्लाय करायचं, 8. 3 चा 27, 27 क्यूब्स झाले, याच्यात 8 क्यूब्स, याच्यात 64 क्यूब्स, याच्यात 125 क्यूब्स. ठीक आहे, बघा इकडे पण 25 आहे, इकडे पण 25, इकडे पण 25 आणि मधल्यातले पण आहे. तर टोटल किती येतात, त्याला मल्टिप्लाय कसं, 5 इंटू 5 इंटू 5, 125. ठीक आहे. 6चा कसं येईल, 6 इंटू 6 इंटू 6, 216. समजलं, सोपं आहे क्यूब नंबर. ठीक आहे, आता आपण सगळे नंबर सिरीज बघितल्या, सातही नंबर व्हिज्युअलाइज कसं करायचं ते बघितलं. आता फिगर इट आउट एक्सरसाइज चालू करूया.
त्यातला सगळ्यात पहिला क्वेश्चन काय, कॉपी द पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ नंबर सिक्वेन्स इन टेबल नंबर 2. टेबल नंबर 2 काय, ज्यात या सगळ्या सिक्वेन्सेस दिलेल्या आहेत इन युअर नोटबुक, अँड ड्रॉ द पिक्चर फॉर इच सिक्वेन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट पिक्चर काय करायचं, आता बघा वन्सचं होतं, वन्सची नेक्स्ट पिक्चर काय असणार आहे, वनच असणार आहे, सोपं. आता यात काय होतं, 1 + 2 + 3 + 4 + 5 काउंटिंग नंबर, नेक्स्ट नंबर काय येईल, 6. तर 6 करायचं, 1 2 3 4 5 6, सोपं. मग काय ऑड नंबर, नेक्स्ट ऑड नंबर मध्ये काय करता, +2 ऍड करतो आपण. 9 + 2 काय होईल, 11. 11 डॉट्स कसे काढायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. झालं, सोपं एकदम. इव्हन नंबर 10 होता, 10चा प्लस काय असणार, 2 12. 12 कसं करतात, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सोपं आहे, किती सोपं आहे, चारही सिरीज लिहिलेल्या. आता ट्रँग्युलर नंबर, ट्रँग्युलर नंबर मध्ये कसं होतं, आपण 1 + 2 + 3, मग +4 केलं, +5 केलं, 15 मध्ये काय करणार, +6, 21. 21 ला आता वेळ नाही जावं म्हणून मी ऑलरेडी आन्सर लिहिलेला आहे तिथे, तुम्ही रेफर करू शकतात. यात काय होतं, 15च्या खाली 6 डॉट्स ऍड केले, 1 2 3 4 5 6, तर काय येणार, 21. तसंच 25 36 आपण काढून बघितलेलं होतं आधी. 25 6चा स्क्वेअर काय असणार, 36. तर 6 इकडे 6 इकडे, मग त्यातले सगळे डॉट्स भरले, 36. क्यूब्सचं पण तसंच, क्यूब्स मध्ये काय आलं, 125 216 होते. तर यात काय आपल्याला काय करायचं आहे, 6 इकडे 6 आणि इकडे 6चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, 6 × 6 × 6 216. सोपं आहे. क्यूब कसं काढायचं तुम्हाला एक सांगून देतो, जसा हा सोपा क्यूब आहे 2चा काढत, पहिले असा स्क्वेअर घ्यायचा, मग याला असं करायचं, इथून ह्या लाईन सोडायच्या. ठीक आहे, या लाईन सोडल्या का, जसं आता 2चा आहे तर इथे 2 लाईन्स, मग यालाच इकडे जोडायचं, इथे 2, मग याच रेषेला इकडे खिचायचं आणि या रेषेला इकडे खिचायचं. झालं, सोपं. पेन बरोबर चालत नाहीये, ठीक आहे. असं क्यूब काढायचं. तर फिगर इट आउटचं क्वेश्चन 1 समजलं असेल. ठीक आहे, जर पुढे जाऊया क्वेश्चन 2 साठी. क्वेश्चन 2 काय म्हणतात, वाय आर 1 3 6 10 कॉल्ड ट्रँग्युलर नंबर, 1 4 9 16 25 कॉल्ड स्क्वेअर नंबर, आणि वाय 1 8 27 64 क्यूब्स नंबर. तर हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, तर एकदा बघून घेऊया रिव्हाइज. ट्रँग्युलर नंबर काय म्हणतात, कारण की दीज आर कॉल्ड ट्रँग्युलर नंबर बिकॉज दे कॅन बी अरेंज्ड इन टू ट्रँगल. ठीक आहे, दोन्ही ट्रँगल मध्ये बघितले आपण, असं पण बघितलं होतं इक्विलॅटरल ट्रँगल मध्ये, आणि राईट अँगल ट्रँगल मध्ये पण बघितलं होतं, बरोबर. जसं 6 ला कसं रिप्रेझेंट करतात एकदा बघूया, 1 2 3 4, दोघांच्या मध्ये एक, इथे 6 झालं, आणि याच्यात 1, मग याच्या खाली जशाच्या तसं 2 एक एक्स्ट्रा, मग 3, याच्या खाली 6, बरोबर. ट्रँग्युलर नंबरशिप मध्ये ट्रँगल मध्ये रिप्रेझेंट करता येतात म्हणून याला ट्रँग्युलर नंबर म्हणतात. ठीक आहे. स्क्वेअर काय म्हणतात, दीज आर कॉल्ड स्क्वेअर बिकॉज देअर डॉट्स कॅन बी अरेंज्ड इन द शेप ऑफ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, इक्वल रो इक्वल कॉलम्स. ठीक आहे, तर आपण बघितलं होतं 9 ला, बघूया एकदा, 1 2 3 1 2 3 1 2 3, बरोबर, स्क्वेअर मध्ये झालं. तसंच क्यूब्सचं पण, these numbers are called cube because they represent number of small unit cubes needed to build a larger cube. बरोबर, मोठ्या क्यूब साठी छोटे क्यूब आपण आता बघितला. ठीक आहे, 8चा कसा करावं लागला आपल्याला, 8 क्यूब्स त्याच्यात हे करावं लागतं, बरोबर. त्याच्यासाठी आपण छोटे छोटे क्यूब आले. ठीक आहे, म्हणून याला क्यूब नंबर म्हणतात. ठीक आहे, 8 क्यूब्स आले टोटल. तुम्ही ते क्यूब सॉल्व्ह करता माहितीये, त्याच्यात त्याच्यात किती क्यूब्स असतात, कोणी सांगेल, 3x3च्या क्यूब मध्ये किती असतात, 27, करेक्ट. तुम्ही मोजून बघाल कधी, 27 क्यूब्स असतात. ठीक आहे, तर क्वेश्चन टू समजला फिगर इट आउटचा. चला क्वेश्चन 3 कडे जाऊया. क्वेश्चन 3 काय, यू विल हॅव नोटीस द 36 बोथ ट्रँग्युलर नंबर अँड स्क्वेअर नंबर. तुम्ही नोटीस केलं का, हे खूप छान आहे ना. 36 एक ट्रँग्युलर नंबर पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे. ठीक आहे, ट्रँग्युलर नंबर मध्ये पण बघितलं आपण, स्क्वेअर नंबर पण बघितलं. दॅट 36 डॉट कॅन बी अरेंज परफेक्टली बोथ ट्रँगल अँड स्क्वेअर. मेक द पिक्चर इन युअर नोटबुक अँड टू इलस्ट्रेट दिस. म्हणजे काय, तुम्ही हे याचं 36 ट्रँगल शेप मध्ये पण काढा आणि स्क्वेअर शेप मध्ये पण काढा. ट्रँगल मध्ये आपण बघितलं होतं 1 2 3 4 5 6 7 8 लाईन्स आहेत. ठीक आहे, 1 + 2 + 3 + 4 + 5 हे किती येतात, 36. ठीक आहे, तर हे काढता येईल, सोपं आहे. आणि स्क्वेअर, स्क्वेअर मध्ये काय आपण बघितलंच आहे, दोनदा काढून बघितलं, 6 चा डॉट. ठीक आहे, तर 6 × 6 36. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन काय, दिस शोज द सेम नंबर कॅन बी रिपीटेड रिप्रेझेंट डिफरंटली, प्ले द डिफरंट रोल डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट, राईट रिप्रेझेंटिंग सेम अदर नंबर पिक्चरली
इन द डिफरंट वेज. हे काय म्हणतात, जसं 36 दोन पद्धतीने लिहिल्या गेलाय बरोबर, एक ट्रायंगल नंबर आणि एक स्क्वेअर नंबर. तसे असे कोणते नंबर आहे बाबा की ज्याच्यात आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, आपण बघूया. मी 2-3 एक्झाम्पल दिले, आपण बघूया. सगळ्यात पहिले 64. 64 बघा, 64 कसा स्क्वेअर नंबर मध्ये पण लिहिता येतात, 8 × 8 आणि 8चा डॉट बरोबर. आणि याला क्यूब्स मध्ये पण करता येतात, कारण की 4चा क्यूब किती आहे, 64 बरोबर आहे ना गंमत. 64ला दोन याच्यामध्ये लिहिता येतात, कशामध्ये, स्क्वेअर आणि क्यूब पण. ठीक आहे, 4चा क्यूब आणि 8चा स्क्वेअर दोन याच्यात रिप्रेझेंट करता येतात. मग असे दोन ट्रॉकॉर्ड. आणि यापेक्षा दोन सोपे एक्झाम्पल बघायचे असतील तर बघा, 9. 9 काय स्क्वेअर पण आहे आणि 9 ऑड नंबर पण आहे. मग रिप्रेझेंट करता येते याला 9 आणि ऑड नंबर साठी तर आपण बघितलंच आहे असं. आहे की नाही एक्झाम्पल. हा पहिला एक्झाम्पल, हा दुसरा एक्झाम्पल. कोणाला जर पहिला एक्झाम्पल कठीण वाटत असेल तर दुसरं फॉलो करा, नाहीतर तिसरं फॉलो करा. तिसरं काय, 10 ट्रँग्युलर नंबर मध्ये पण येतं, ट्रँगल शेप मध्ये पण अरेंज करता येतं, आणि 10 इव्हन नंबर पण आहे बरोबर. सोपं आहे ना. तीनपैकी कुठलंही तुम्ही एक एक्झाम्पल लिहिलं तरी ते बरोबर असणार आहे. ज्यांना वाटतं की पहिलं तुम्हाला छान करा वाटतं तर पहिलं फॉलो करा, नाही तर दुसरं किंवा तिसरं फॉलो करा. तिन्ही एक्झाम्पल बरोबर आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 4 बघूया. क्वेश्चन 4 काय, व्हॉट वुड यू कॉल फॉलोइंग सिक्वेन्स नंबर. आणि त्यांनी उत्तर पण दिलंय बुकमध्ये, दीज आर कॉल्ड हेक्झॅगोनल नंबर बिकॉज द डॉट्स कॅन बी अरेंज्ड इन द हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे काय, ज्याच्या 6 साईड असतात, 6 साईडने. आणि व्हॉट इज द नंबर, नेक्स्ट नंबर सिक्वेन्स. ते नेक्स्ट नंबर सिक्वेन्स विचारतायत, तर आपण यात बघूया. तर याला सेंटर्ड हेक्झॅगॉन नंबर म्हणतात, कारण की याच्या सेंटरमध्ये एक डॉट आहे. ठीक आहे, 1. मग यात काय केलंय, +6 बघतोय आपण. मग +6 मध्ये याच्यात काय, +12 ऍड केलंय. मग +18 ऍड केलंय. ठीक आहे, मग याच्यात बघताय +6 ऍड होत चाललं, तर नेक्स्ट नंबर मध्ये काय किती करता येईल सांगाल कोणी, लगेच गेस करा. +24. तर नेक्स्ट नंबर काय येईल, 37 + 24 61. याला कसं रिप्रेझेंट करतात, बस. याच्यात पण एक तुम्हाला सांगतो सोपी मेथड काय असते. याच्या भोवताली जसं 37 आहे ना, याच्या बाजूला एक डॉट काढायचा, याच्या बाजूला एक डॉट काढायचा. प्रत्येकाचं जे एजेस आहे त्याच्या बाजूला डॉट्स डॉट्स काढायचे, असे 6. ठीक आहे, आणि याला पहिले जोडायचं असं, याला जोडून घ्या. ठीक आहे, ह्याला जोडला ना तर तुम्हाला सोपं जाईल ड्रॉ करायला. मग आता काय करायचं, प्रत्येक दोन दोन डॉट्सच्या मध्ये एक एक डॉट्स काढायचा. आता आपण आधी पण बघितलेलं आहे ट्रँग्युलर नंबरच्या वेळेस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक डॉट्स, 3 डॉट्स आले. परत याच्यामध्ये एक डॉट्स, ह्याच्यामध्ये एक डॉट, ह्याच्यामध्ये एक डॉट, या दोघांच्या मध्ये एक डॉट, या दोघांच्या मध्ये एक डॉट, इथे डॉट. असं दोन्ही साईडला, तिन्ही साईडला करायचं. साईज नेक्स्ट नंबर किती येईल, 61. सोपं एकदम. ठीक आहे, चला क्वेश्चन 5 बघूया. कॅन यू थिंक ऑफ पिक्चरियल वे विज्युअलायझिंग द सिक्वेन्स ऑफ पॉवर 2 आणि पॉवर 3. म्हणजे काय करतात, पॉवर 2, 2 ची पॉवर काय असतात बघ, 2 ची पॉवर 0 1, 2 ची पॉवर 1 2, 2 ची पॉवर 2 4, 2 ची पॉवर 3 8, 2 ची पॉवर 4 16. यांनी एक असं दिलंय की तुम्ही व्हिज्युअलाइज कसं करू शकता. ते बुक मध्ये दिलंय, जसं 2 च्या पॉवरला 1 डॉट, 2 ची पॉवर 1 ला 2, 2 च्या पॉवर 2 ला 4, असं स्क्वेअर मध्ये केलंय. 2 ची पॉवर 3 क्यूब झाला, क्यूबला क्यूब मध्ये रिप्रेझेंट केलाय. 2 ची पॉवर 4 16, याला 2 क्यूब मध्ये केलाय, जोडलंय. ठीक आहे, तसंच आपण 3 चं पॉवर बघूया. 3 ची पॉवर 0 काय असेल, 1च असेल. हे आपण बघितलं, कोणत्याही पॉवरची 0 असेल तर 1च असेल. 3 ची पॉवर 1 ट्रायंगल मध्ये 3. ठीक आहे, 3 ची पॉवर 2 म्हणजे काय, 9. सॉरी, 3 ची पॉवर 2, इथे आला 9. 3 ची पॉवर 3 27. 9 ला कसं केलंय, दोन ट्रायंगल मध्ये कसं करतात. आता एक ट्रायंगल आला, ठीक आहे, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. हा ट्रायंगल शेप मध्ये झाला. ते काय झालं, 3 ची पॉवर 2. मग या 3 ची पॉवर 3 ला काय करतात, 3 असे करतात, 9 9 चे 27. 3 ची पॉवर 4 काय होतं, 81. मग 27 चा एक ग्रुप, 27 चा एक ग्रुप, 27 चा एक ग्रुप. बरोबर, सोपं आहे. याच्यात बघा मोठं पिक्चराइज केलंय. ठीक आहे, मग हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं. 3 ची पॉवर 0 मध्ये 1, 3 ची पॉवर 1 मध्ये ट्रायंगल, 3 ची पॉवर 2 मध्ये 9 चा ट्रायंगल, जो की आपण इथे काढून बघितलं. 3 ची पॉवर 3 मध्ये तसेच 3 ट्रायंगल काढायचे, आणि 3 च्या पॉवर 4 मध्ये 27 चे 3 घ्यायचे, कारण की 3 3 नी मल्टिप्लाय होता ना. 3 ला पुढचा काढायसाठी 3 3 3 नी मल्टिप्लाय होतं, म्हणून त्याचे 3 3 चे ग्रुप्स बनतात. सोपं आहे. तर क्वेश्चन 5 समजलं सगळ्यांना. ठीक आहे, तर चला आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं ते समरी एकदा बघूया. तर काय बघितले आपण, पिक्चर्स आणि डायग्रामनी जर व्हिज्युअलाइज केलं तर सोपं जातं. 7 सिरीज आपण बघितल्या आणि ते अंडरस्टँड पण केलंय. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल.
आणि मी परत एकदा सांगतो, तुम्ही सेक्शन 1.1 1.2चं लेक्चर बघा, मग 1.3चं पण बघा, आणि मग आता पुढचं लेक्चर आपण 1.4 मध्ये रिलेशन अमॉंग द नंबर सिक्वेन्सेस विथ फिगर इट आउट, तर त्याची एक्सरसाइज पण बघूया आपण. ठीक आहे. तर तुम्हाला, आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल सेक्शन 1.1 1.2 1.3. आणि याचसोबत आपण याच्याच रिलेटेड शॉर्ट्स पण टाकत आहोत, ते पण नक्की बघा. तर चला आता मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण 1.4 बघूया. तर भेटूया मग पुढच्या लेक्चरमध्ये.